मानव समाचार, मानवता के हक में। धुळ्यामध्ये ते प्रमाण मालेगाव आणि ते जे एमआयएमचे दोन आमदार आहेत. एमआयएमचे आमदार हे झालं की एमआयएमने तिथे एमआयएम फॅक्टर महाराष्ट्रात थोडासा डिमिनिशिंग आपल्याला लाईनला दिसतोय. तो थोडासा त्याला उतरती का लागलेली दिसते. ज्याचा फायदा गेलाच असं म्हटलं तरी भाजपला अनेक ठिकाणी झाला, देशभरात आणि महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी तिथे झाला जिथे एमआयएमचं गेल्या वेळेस वंचित आणि एमआयएम एकत्र होतं. यावेळेस तसं होताना दिसत नाही. मला वाटतं की वाघमारेंनी जे सांगितलं की गेल्या वेळेस वंचित मध्ये एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी एकत्रितपणे जो इम्पॅक्ट आपल्याला गेल्या लोकसभेमध्ये जाणवला तो या लोकसभेमध्ये जाणवत नाही. आणि तो महाविकास आघाडी इनकॅश करण्याच्या दृष्टिकोनातून या शोभा बच्चावच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट निदर्शनास येते. आणि म्हणून तिथे दोन एमआयएमचे जे काही आमदार आहेत, मालेगाव आहे, धुळे आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला दिसतोय. मला वाटतं ही पहिलीच पोस्टल बॅलेट आहे, परंतु तरी देखील अशी शक्यता आहे. धुळ्यामध्ये एमआयएमच्या मतदारांचा तिथे दबाव होता, अनेकांचा मतदार त्यांचा आमदारांवरती दबाव होता. तिथे तुम्ही काँग्रेससाठी तिथे प्रचार, तिथे त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करत दिसत होते. ते विधानसभेला आम्ही तुम्हाला मतदान करू एमआयएम साठी, पण आम्ही लोकसभेला मात्र हे कन्सल्टेशन होतं की वोटिंग अगेन्स्ट बीजेपी कॅन्डिडेट. त्याच्यासाठी ते मुस्लिम तेच सांगतो मी. जो एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी आता ते विभक्त झाले आणि त्यांचा एकत्रित परिणाम गेल्या लोकसभेमध्ये जो दिसला, गेल्या लोकसभेमध्ये जे काही थर्ड कॅन्डिडेट म्हणून त्यांनी जो काही परफॉर्मन्स केला तो यावेळेस आपल्याला कुठे दिसून येत नाही बऱ्यापैकी. आणि म्हणून त्याचा परिणाम त्यांचे मतं जे काय ते महाविकास आघाडीकडे डायव्हर्ट झाल्याचं हे शोभा बच्चावच्या माध्यमातून आपल्याला निदर्शनास येत आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाचं चित्र आपल्याला पुढील कालखंडामध्ये देखील आता वेगवेगळ्या फेऱ्यामध्ये जाणवेल.